CNE CPT पॉईंटबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे की ज्यांचं रजिस्ट्रेशन 2022 ते 2027 यामध्ये झालेलं आहे किंवा होणार आहे त्या सर्वांनाच 150 पॉईंटच करण्याची गरज नाही आहे. काय अपडेट आहे आणि कोणासाठी हे कंडिशन्स लागू आहेत बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला आपण बघूया की कोणाला किती पॉईंट करण्याची गरज आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन 2022 किंवा 2025 मध्ये झालेलं आहे आणि जर तुम्ही PBBSc किंवा MSc नर्सिंग किंवा कोणतं ते ट्रेनिंग वगैरे ह्या पिरियडमध्ये घेतलेला असाल तर तुम्हाला पण पॉईंट्स किती करावे लागतील आणि किती नाही लागतील हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर पहिला आपण बघू की ANM GNM BSc नर्सिंग हे 3 कोर्सेस जर तुम्ही 2022 आणि 2027च्या मध्ये कंप्लीट केलेले असतील तर तुम्हाला किती पॉईंट करण्याची गरज आहे ते आपण बघू. जर तुमचं रजिस्ट्रेशन उदाहरणार्थ 2024 मध्ये झालेलं आहे तर तुम्हाला 2024 नंतर म्हणजे 2025 मध्ये 30 पॉईंट, 2026 मध्ये 30 पॉईंट असे तुम्हाला टोटल 60 पॉईंटची गरज असेल तुमचं रिन्युअल करण्यासाठी. म्हणजे जर तुमचं रजिस्ट्रेशन ह्या पिरियडमध्ये झालेलं आहे 2022 ते 2027 मध्ये तर तुम्हाला इतके पॉईंट्स लागतील. मग जर तुमचं 2025 मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं असू दे किंवा 23 मध्ये किंवा 22 मध्ये ते वर्ष सोडून पुढच्या वर्षीपासून 30 पॉईंट्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे. नंतर आपण बघू की जर तुम्ही PBBSc किंवा MSc केलेले असेल तर शासन तुम्हाला 75 पॉईंट्स म्हणजे 75 पॉईंट पर इयर, 75 पॉईंट फर्स्ट इयरला आणि 75 पॉईंट सेकंड इयरला म्हणजे तुमचे 150 पॉईंट्स कंप्लीट होतात. तुम्हाला यानंतर CNE पॉईंट करण्याची गरज नाही आहे कारण तुम्ही PBBSc आणि MSc हे 2 कोर्सेस तुम्ही ह्या पिरियडमध्ये जर केलेले आहेत तर तुम्हाला 150 पॉईंट ऑलरेडी तुमच्या CNEला येऊन जातील, तुम्हाला पॉईंट्स भेटून जातील. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जर तुम्ही डिप्लोमा घेतला आहे म्हणजे जसं की पिडियाट्रिकमध्ये डिप्लोमा घेतला आहे, सायकॅट्रिकमध्ये डिप्लोमा घेतला आहे किंवा LHV ट्रेनिंग केलेलं आहे तर तुम्हाला 75 पॉईंट म्हणजे 75 पॉईंट तुम्हाला भेटून जातील. 75 पॉईंट तुम्हाला फक्त 75 पॉईंट तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत, बाकी 75 पॉईंट तुम्हाला भेटून जातील. आणि चौथा मुद्दा आपण बघू. जर तुम्ही ZP मध्ये म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा उपकेंद्र असेल यामध्ये जर तुम्ही काम करत असाल ॲज अ स्टाफ नर्स नर्सिंगमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला फक्त तुमचे जे काही प्रशिक्षण होतात शासनामार्फत त्याचे प्रस्ताव तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला जमा करायचे आहे आणि ते पॉईंट तुम्हाला भेटून जातील. याबाबत अजून कन्फर्म निर्णय झालेला नाही पण नक्कीच याबाबत तुम्हाला भविष्यात निर्णय ऐकायला मिळेल. तर हे होतं तुम्हाला CNE पॉईंट करावे लागतील किंवा नाही. जर तुमचं अगोदर 22च्या अगोदर जरी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि तुम्ही PBBSc किंवा MSc 22 ते 27 या पिरियडमध्ये केलेला असाल तर तुम्हाला पॉईंट्स करण्याची गरज नाही कारण तुम्हाला पॉईंट्स ऑलरेडी भेटून जाणार. हे सगळं होतं CNE पॉईंटबद्दल. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.